अवैध दारू तस्करीचा प्रयत्न फसला, दोघांना अटक, 1 लाखाचा मुद्देमाल जप्त. स्थानिक पोलिसांनी अवैध दारू तस्करी विरोधात धडाकेबाज कारवाई करत दोघांना रंगेहात पकडले आहे. पाटणबोरी येथील नॅशनल हायवे क्रमांक 44 वर नाकाबंदी दरम्यान एका मारुती सुझुकी अल्टो कारमधून विदेशी दारूची अवैध वाहतूक करताना ही कारवाई करण्यात आली. पांढरकवडा पोलीस पथकाला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार एका सिल्वर रंगाच्या मारुती सुझुकी अल्टो MH29R2653 वाहनातून पांढरकवडा ते ग्रामर्ली येथे दारूची तस्करी होणार होती. पोलिसांनी अजय देवराव तुमाने वय वर्ष 29 आणि सुरेश भास्कर ओसावार वय वर्ष 44 या दोघांना अटक केली आहे. आरोपींच्या गाडीच्या डिकीमधून 18,250 रुपये किमतीची विविध विदेशी दारू जप्त केली आणि वाहनातील 90,000 रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला. असा एकूण 1,08,250 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 अ.इ. अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एल.डी. तावरे यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, जमादार प्रमोद जुनूनकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास जाधव, रजनीकांत पाटील, सुनील राठोड, सचिन काकडे आणि राजीव मुत्तलवार यांचा समावेश होता. या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. मारेगावात वाजिद कुरेशी, पांढरकवडा, यवतमाळ.